अमेरिकेकडनं भारतावरती 1 ऑगस्टपासून 25% टॅरिफ लागू. रशियासोबत व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. शिवसेनेचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान सुनावणी निश्चित होण्याची शक्यता. धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. तर कृषी खात्यात मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानं पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्याही चर्चा. कृषी मंत्री सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते. विधिमंडळाच्या चौकशी अहवालातनं माहिती समोर. रोहित पवार यांचा ट्विट करून कोकाटेंवरती पुन्हा निशाणा. अनिल परब यांची पत्रकार परिषद अचानक रद्द. रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम परबांची भेट घेण्यासाठी आल्यानं पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग. खंडणीमध्ये अडथळा आणल्यानं कट रचून संतोष देशमुखांची हत्या. विशेष मकोका न्यायालयाचं प्रथमदर्शी निरीक्षण. ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार. पती महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत न्यायाच्या मागणीसाठी भेट घेणार. अण्णा डांगे पुन्हा भाजपत. धनगर समाजाच्या आरक्षणासहित अनेक प्रश्नांवरती उठवला होता आवाज. 1995 सालच्या युतीच्या सत्तेत अण्णा डांगे होते ग्रामविकास मंत्री. ठाण्यातल्या काही शाळांमध्ये हिंदीचे वर्ग सुरू झाल्याचा प्रकार मनसेनं आणला समोर. मनसेच्या अविनाश जाधवांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला जाब. नासा आणि इस्रोचं NISAR सॅटेलाइटचं यशस्वी प्रक्षेपण. श्रीहरिकोटावरनं NISAR अवकाशात झेपावलं. देशावर येणाऱ्या संकटांवर ठेवणार नजर. आणि रशियाच्या पूर्व किनाऱ्यावरती भूकंपानंतर सुनामीचा इशारा. अमेरिका जपानमध्ये उंच लाटांचा कहर. चीनमध्ये अलर्ट जारी.